सो वी आर लर्निंग स्टेप बाय स्टेप आणि आपण ह्या टू बीच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये खूप काही वाक्य बनवू शकतो. हा स्थितीचा टेन्स आहे, टू बी सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक शॉर्ट स्ट्रक्चर दिलेला आहे. पाठीमागच्या प्रकारामध्ये आपण टाईप 4 कसा बनतो आणि टाईप 6 कसा बनतो याची प्रॅक्टिस केली होती. आता तुमच्याकडे हे शॉर्ट स्ट्रक्चर आलेलं आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही 60 वाक्य बोलू शकता, प्रॅक्टिस करू शकता. या ठिकाणी मी श्रीमंत आहे, श्रीमंत असण्याचा गुण आहे किंवा स्थिती आहे. ती श्रीमंत आहे, श्रीमंत असण्याचा गुण आहे किंवा स्थिती आहे. कारण या ठिकाणी ॲक्शन दाखवत नाही, या ठिकाणी काय आहे, स्थिती आहे. मग कोणतीही वाक्यरचना आपल्याला 6 प्रकारे अभ्यासायची असते. मग जर मला प्रॅक्टिस करायची असेल तर मी प्रॅक्टिस सुरुवातीला कशी केलेली आहे. मी प्रथम फक्त 3 स्ट्रक्चरमधून प्रॅक्टिस केलेली आहे. या रिचच्या ऐवजी मी वेगवेगळे विशेषण घेतलेले आहेत आणि विशेषणे घेऊन मी प्रॅक्टिस केलेली आहे. म्हणजे मी माझी व्होकॅब्युलरी वाढवलेली आहे. त्याचबरोबर या रिचच्या ठिकाणी मी इन, ऑन, अपॉन, ॲट, अंडर, अ टीचर, कॉमन नाउन घेऊन सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. मी शिक्षक आहे, कसं बोलणार, आय एम अ टीचर. आणि आपण शिक्षक आहोत, वी आर टीचर्स. तू शिक्षक आहे, यू आर अ टीचर. आणि तुम्ही शिक्षक आहात, यू आर टीचर्स. अशी प्रॅक्टिस आपण केलेली आहे. म्हणजे हा टेन्स काय साधा सोपा नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल सर किती सोपा टेन्स आहे, पण साधे वाक्य आपल्याला बोलता येत नाही. तू कसा आहेस, हाऊ आर यू. तू कुठे आहेस, वेअर आर यू. तू कोणत्या इयत्तेत आहे, इन विच स्टँडर्ड आर यू. बघा, भरपूर लोक आपल्याला फक्त वाक्य पाठ करायला देतात. आपण या ठिकाणी वाक्य पाठ नाही करायचे, आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे आणि आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि जर स्पीकिंग करताना तुम्ही मोठ्याने प्रॅक्टिस केली तर तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता. कारण आपण फक्त रीडिंग करतो, लिसनिंग करतो आणि हे स्ट्रक्चर्स तुम्हाला मदत करतात. तर या ठिकाणी जर मला एका मिनिटात 60 वाक्य जर बोलायचे असेल ना, तर मी कसे बोलू शकतो, एकदम सोपं आहे. मी तुम्हाला एक प्रॅक्टिस करून दाखवतो आणि मी तुम्हाला 60 वाक्य बोलून दाखवतो. प्रथम मी प्रॅक्टिस ट्रान्सलेशन मेथडनं करेल, त्यानंतर मी फक्त इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करेल. एक विशेषण घेतले मी रिच. आय एम रिच, मी श्रीमंत आहे. वी आर रिच, आम्ही श्रीमंत आहोत. यू आर रिच, तू श्रीमंत आहे. यू आर रिच, तुम्ही श्रीमंत आहात. दे आर रिच, ते श्रीमंत आहेत. ही इज रिच, तो श्रीमंत आहे. शी इज रिच, ती श्रीमंत आहे. इट इज रिच, ते कुत्र श्रीमंत आहे. राम इज रिच, राम श्रीमंत आहे. श्याम इज रिच, श्याम श्रीमंत आहे. आय एम नॉट रिच, मी श्रीमंत नाही. आता या ठिकाणी मला पुढे प्रॅक्टिस कशी करायची आहे, वी आर नॉट रिच किंवा वी आरंट रिच. तर मी वी आर नॉट रिचने प्रॅक्टिस करतो. मी जर या ठिकाणी वी आर नॉट रिचने प्रॅक्टिस जर केली तर या ठिकाणी मला प्रॅक्टिस करताना आर वी नॉट रिच अशीच प्रॅक्टिस करावं लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. वी आर नॉट रिच, आपण श्रीमंत नाही. यू आर नॉट रिच, तू श्रीमंत नाही. यू आर नॉट रिच, तुम्ही श्रीमंत नाही. दे आर नॉट रिच, ते श्रीमंत नाही. ही इज नॉट रिच, तो श्रीमंत नाही. शी इज नॉट रिच, ती श्रीमंत नाही. इट इज नॉट रिच, ते कुत्र श्रीमंत नाही. राम इज नॉट रिच, राम श्रीमंत नाही. श्याम इज नॉट रिच, श्याम श्रीमंत नाही. एम आय रिच, मी श्रीमंत आहे का. आर वी रिच, आपण श्रीमंत आहोत का. आर यू रिच, तू श्रीमंत आहे का. आर यू रिच, तुम्ही श्रीमंत आहात का. आर दे रिच, ते श्रीमंत आहेत का. इज रिच, तो श्रीमंत आहे का. इज शी रिच, ती श्रीमंत आहे का. इज इट रिच, ते कुत्र श्रीमंत आहे का. इज राम रिच, राम श्रीमंत आहे का. इज श्याम रिच, श्याम श्रीमंत आहे का. एम आय नॉट रिच, मी श्रीमंत नाही का. आर वी नॉट रिच, आपण श्रीमंत नाही का. आर यू नॉट रिच, तू श्रीमंत नाही का. आर यू नॉट रिच, तुम्ही श्रीमंत नाही का. आर दे नॉट रिच, ते श्रीमंत नाही का. इज ही नॉट रिच, तो श्रीमंत नाही का. इज शी नॉट रिच, ती श्रीमंत नाही का. इज इट नॉट रिच, ते कुत्र श्रीमंत नाही का. इज राम नॉट रिच, राम श्रीमंत नाही का. इज श्याम नॉट रिच, श्याम श्रीमंत नाही का. व्हाय एम आय रिच, मी श्रीमंत का आहे. आता या ठिकाणी बघा, व्हॉट आय एम रिच अशी प्रॅक्टिस करायची नाही, कारण या ठिकाणी हाच WH वर परफेक्ट बसतो. व्हाय एम आय रिच, मी श्रीमंत का आहे. व्हाय आर वी रिच, आपण श्रीमंत का आहोत. व्हाय आर यू रिच, तू श्रीमंत का बरं आहे. व्हाय आर यू रिच, तुम्ही श्रीमंत का बरं आहात. व्हाय आर दे रिच, ते श्रीमंत का आहे. व्हाय इज ही रिच, तो श्रीमंत का आहे. व्हाय इज शी रिच, ती श्रीमंत का आहे. व्हाय इज इट रिच, ते कुत्र श्रीमंत का बरं आहे. व्हाय इज राम रिच, राम श्रीमंत का आहे. व्हाय इज श्याम रिच, श्याम श्रीमंत का आहे. व्हाय एम आय नॉट रिच, मी श्रीमंत का बरं नाही. बघा, या ठिकाणी मी फक्त व्हायने प्रॅक्टिस करणार आहे. जेव्हा पूर्ण स्ट्रक्चर येतं, ॲट अ ग्लान्स तुम्ही 6 स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्ही या ठिकाणी फक्त एकच WH वर घ्यायचं आहे. मग व्हाय एम आय नॉट रिच, मी श्रीमंत का नाही. व्हाय आर वी नॉट रिच, आपण श्रीमंत का नाही. व्हाय आर यू नॉट रिच, तू श्रीमंत का नाही. व्हाय आर यू नॉट रिच, तुम्ही श्रीमंत का नाही. व्हाय आर दे नॉट रिच, ते श्रीमंत का नाही. व्हाय इज ही नॉट रिच, तो श्रीमंत का नाही. व्हाय इज शी नॉट रिच, ती श्रीमंत का नाही. व्हाय इज इट नॉट रिच, ते कुत्र श्रीमंत का नाही. व्हाय इज राम नॉट रिच, राम श्रीमंत का नाही. व्हाय इज श्याम नॉट रिच, श्याम श्रीमंत का नाही. मी प्रॅक्टिस कशी केली, ट्रान्सलेशन मेथडनं. आता जर मला एका मिनिटात 60 वाक्य बोलायचे असेल तर मी प्रॅक्टिस अशी देखील करू शकतो. आय एम रिच, वी आर रिच, यू आर रिच, यू आर रिच, दे आर रिच, ही इज रिच, शी इज रिच, इट इज रिच, राम इज रिच, श्याम इज रिच. आय एम नॉट रिच, वी आर नॉट रिच, यू आर नॉट रिच, यू आर नॉट रिच, दे आर नॉट रिच, ही इज नॉट रिच, शी इज नॉट रिच, इट इज नॉट रिच, राम इज नॉट रिच, श्याम इज नॉट रिच. एम आय रिच, आर वी रिच, आर यू रिच, आर यू रिच, आर दे रिच, इज ही रिच, इज शी रिच, इज इट रिच, इज राम रिच, इज श्याम रिच. Am I not rich? Are we not rich? Are you not rich? Are you not rich? Are they not rich? Is he not rich? Is she not rich? Is it not rich? Is Ram not rich? Is Sham not rich? Why am I rich? Why are we rich? Why are you rich? Why are you rich? Why are they rich? Why is he rich? Why is she rich? Why is it rich? Why is Ram rich? Why is Sham rich?
Why am I not rich? Why are we not rich? Why are you not rich? Why are you not rich? Why are they not rich? Why is he not rich? Why is she not rich? Why is it not rich? Why is Ram not rich? Why is Sham not rich? जेव्हा मी मोठ्याने प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेस मला हेजिटेशन येतं, जी वाढ खळते माझी. Why is he not rich? Why is she not rich? Why is he rich? अशी प्रॅक्टिस तुम्हाला मोठ्यानं करावं लागेल. मग तुम्ही फक्त एका विशेषणाने प्रॅक्टिस केली. आता मी जर तुमची टेस्ट घेतली आणि जर मी तुम्हाला काही वाक्य विचारले, हे डिफरन्शिएट करता येतात का? तुम्ही डिफरन्शिएट करून द्या. मी श्रीमंत आहे कसं बोलणार? आय एम रिच. ती श्रीमंत नाही आहे. ती श्रीमंत आहे का? ती श्रीमंत नाही आहे का? ती श्रीमंत का बरं आहे? आणि ती श्रीमंत का बरं नाही आहे? मग मी तुम्हाला 400हून अधिक ॲडजेक्टिव्हची म्हणजे विशेषणांची लिस्ट दिलेली आहे. तुम्ही काय करा, एक फक्त 5 विशेषणं घ्या. 5 विशेषणांच्या सहाय्यानं तुम्ही पूर्ण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा. एकदा ट्रान्सलेशन मेथडनं, एकदा डिरेक्ट मेथडनं. त्याच्यानंतर काय करायचं माहिती का, काही विशेषणं घ्यायचे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही विशेषणं आहे जसं शूर, आणि मला शूरची प्रॅक्टिस करायची आहे. स्ट्रक्चर पुढे ठेवा, स्ट्रक्चरच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल आणि तुम्हाला 500हून अधिक ॲडजेक्टिव्हची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा, ती लिस्ट मी तुम्हाला पाठवू शकतो. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची आहे. पुढे पुढे मी तुम्हाला कॉलमचे टेक्निक्स देणार आहे. पण जर समजा माझ्याकडे काही विशेषणं आहे, बरेच जण विचारतात सर व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची. हे स्ट्रक्चर्सच तुम्हाला व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करून देणार आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडं एक विशेषण आहे शूर. मी शूर आहे कसं बोलणार? आय एम ब्रेव. ती शूर आहे, शी इज ब्रेव. तो शूर नाही आहे, ही इज नॉट ब्रेव. तो शूर आहे का? तो शूर नाही आहे का? इज ही नॉट ब्रेव. तो शूर का बरं आहे? आणि तो शूर का बरं नाही? कारण माझ्याकडे कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे? ब्रेव. नॉटी. मी खोडकर आहे, ती खोडकर नाही आहे. ती खोडकर आहे का? ती खोडकर नाही आहे का? ती खोडकर का बरं आहे? आणि ती खोडकर का बरं नाही आहे? आणि जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर काहीच करू नका, फक्त या 3 स्ट्रक्चरमध्ये बघा मी विशेषणांच्या सहाय्यानं व्होकॅब्युलरी कशी वाढवतो. एकदम सोपं आहे. बघा, मी दुष्ट आहे कसं बोलणार? ती दुष्ट नाही आहे. ती दुष्ट आहे का? मी दयाळू आहे, ती दयाळू नाही. ती दयाळू आहे का? इज शी काइंड. त्यानंतर मी आनंदी आहे, ती आनंदी नाही आहे. ती आनंदी आहे का? आता ज्यावेळेस मी असे ॲडजेक्टिव्ह बघतो, काही ॲडजेक्टिव्ह सोपे आहे जसं रिच, क्लेवर, ॲक्टिव्ह, पण ह्या लिस्टमध्ये असे खूप मी ॲडजेक्टिव्ह दिलेले आहे. हे या ठिकाणी बसून तुम्हाला त्याचे वाक्य बनवता येतात का चेक करा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय? मऊ. आता मी असं बोलू शकतो का मी मऊ आहे? नाही, पण मला म्हणावं लागतं ना, हे मऊ आहे कसं बोलणार? इट इज सॉफ्ट. हे मऊ नाही आहे, हे मऊ आहे का? बस एवढंच करायचं आहे फक्त. म्हणजे सॉफ्ट या विशेषणाची प्रॅक्टिस होती. स्ट्रक्चर पुढे ठेवा, वेगवेगळे विशेषणं बघा. फॉर एक्झाम्पल एक विशेषण आहे नॅरो. हे अरुंद आहे. आता मी असं बोलणार नाही ना आय एम नॅरो, तर मी असं बोलू शकतो ना इट इज नॅरो. हे नॅरो नाही आहे, इट इज नॉट नॅरो. हे नॅरो आहे का? म्हणजे आखूड आहे का? त्यानंतर फार. फार म्हणजे दूर. हे दूर आहे, इट इज फार. हे दूर नाही आहे, इट इज नॉट फार. हे दूर आहे का? इज इट फार. मग तुम्ही असं बोलणार का डज इट फार? नाही, कारण या ठिकाणी ॲमिजार आल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विशेषण घ्यावे लागतात. अशा विशेषणांची प्रॅक्टिस करताना तुम्ही फक्त विशेषण जर पाठ केले तर थोडेफार लक्षात राहतील, पण स्ट्रक्चर जर पुढे ठेवून जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली, चला काहीच अडचण नाही. 3 स्ट्रक्चर फक्त पुढे ठेवा. आणि एखादं विशेषण मी परत घेतो. फॉर एक्झाम्पल डिलिशियस. डिलिशियस म्हणजे काय? स्वादिष्ट. आता मी स्वादिष्ट आहे असं बोलणार का? नाही. आपण स्वादिष्ट आहोत असं बोलणार का? नाही. आपण डिलिशियस एखाद्या वस्तूला किंवा अन्नाला, फळाला बोलू शकतो ना, पण मला म्हणायचं आहे हे स्वादिष्ट आहे कसं बोलणार? इट इज डिलिशियस. हे स्वादिष्ट नाही, हे स्वादिष्ट आहे का? हे स्वादिष्ट का बरं आहे? बघा, मग रिच, क्लेवर, ॲक्टिव्ह, पुअर हे आपले साधे साधे विशेषण आहे. आता फॉर एक्झाम्पल पॉयझनस. आता तुम्ही अशी प्रॅक्टिस करणार का? मी पॉयझनस आहे, आय एम पॉयझनस, आपण पॉयझनस आहोत, अशी प्रॅक्टिस करणार का? नाही. मग आपण पॉयझनस कशाला बोलू शकतो? एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या वस्तूला. पण मला बोलायचं आहे हे विषारी बरं का, इट इज पॉयझनस. हे विषारी नाही आहे, हे विषारी आहे का? हे विषारी का बरं आहे? मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही असं बोलणार का डज इट पॉयझनस? नाही, असं बोलू शकत नाही. काही विशेषणांच्या सहाय्याने आपण प्रॅक्टिस करू आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. हा मला बोलायचं आहे हे महागडं आहे, इट इज एक्सपेन्सिव्ह. हे महागडं नाही आहे, हे एक्सपेन्सिव्ह आहे का? हे महागडं नाही आहे का?
isn't it expensive? हे महागडं का बरं आहे? आणि हे महागडं का बरं नाहीये? Why isn't it expensive? बस स्लो आहे. The bus is slow. बस स्लो नाहीये. The bus is not slow. बस स्लो आहे का? बस स्लो नाही आहे का? किंवा isn't the bus slow? बस स्लो का बरं आहे? आणि बस स्लो का बरं नाही आहे? Why isn't the bus slow? मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही प्रॅक्टिस पण करत आहात, पण प्रॅक्टिसला वेगवेगळे टेक्निक्स वापरा. या ठिकाणी स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केल्यानंतर आपली जीभ मोकळी होते. ॲट अ ग्लान्स तुम्ही 6 स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करताय. विशेष न घ्या, मोर दॅन 400 ॲडजेक्टिव्स तुमच्याकडे पाहिजे. मग व्होकॅब्युलरी तुमची कशी इम्प्रूव्ह होणार आहे? ठीक आहे, तुम्ही जास्तीत जास्त रीडिंग करा, लिसनिंग करा, पुस्तकं वाचा, छोट्या छोट्या गोष्टी वाचा, पण या सहाय्यानं सुद्धा तुम्ही व्होकॅब्युलरी डेव्हलप करू शकता. मला सांगा, जर टू बीच्या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही जर 400हून अधिक ॲडजेक्टिव्ह जर घेतले आणि पटकन तुम्हाला विचारायचं आहे, हे विषारी आहे का, कसं बोलणार? इज इट पॉयझनस? ती बिझी आहे का? इज शी बिझी? ती बिझी नाही आहे का? ती कुठे आहे? ती का बरं आहे? ती कोणत्या कंट्रीमध्ये आहे? ती कोणत्या कंट्रीमध्ये नाही आहे? इन विच कंट्री इझंट शी? बघा किती अवघड जाते आणि आपण दुर्लक्ष करतो अशा वाक्यरचनेवर. आणि कोणत्याही शाळांमधून हे अशा प्रकारचे टेन्सेस शिकवले जात नाही, किंबहुना शिक्षकांना वेळ नसतो. मग मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मोर दॅन 600 स्ट्रक्चरची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आत्तापर्यंत आपण ज्या काही वाक्यरचना शिकलेलो आहेत, ह्या वाक्यरचनेच्या सहाय्यानं आपल्याला पुढं खूप काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे, पण ह्या बेसिक वाक्यरचना आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे, जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये बघत असाल तर पहिल्या 15 ते 20 दिवसांचे 60हून अधिक व्हिडिओज मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. ही पद्धत एकदा ऑब्झर्व करा आणि पुढे पुढे टेक्निक्स खूप खूप सुंदर आहेत. तुम्हाला कोणताच क्लास प्रथम 15 ते 20 दिवसाचे डेमो व्हिडिओज फ्री प्रोव्हाइड करणार नाही. आणि जर तुम्ही क्रमप्राप्त व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला कळेल आमची मेथड ही खूप खूप सुंदर आहे. पुढे पुढे कोर्स आपला खूप छान होतो, कारण या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या वस्तूवर विषयावर नॉन स्टॉप बोलू शकता, प्रश्न विचारू शकता. परंतु 60 व्हिडिओच्या नंतर तुम्हाला आमचं जर शेड्यूल जर बघायचं असेल तर ते फक्त तुम्हाला आमच्या ॲपमध्येच मिळणार आहे. आणि आमच्या ॲपमध्ये 2 कोर्सेस आहे. 60 डेज स्पोकन इंग्लिश कोर्स आहे आणि A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किलचा एक कोर्स आहे. दोन्ही पण कोर्सेसची किंमत ही खूप खूप कमी आहे. तुम्हाला जर हा कोर्स विथ बुक्स जर परचेस करायचा असेल तर त्याची किंमत वेगळी आहे, आणि विदाऊट बुक्स जर परचेस करायचं असेल तर त्याची देखील किंमत वेगळी आहे. तर मित्रांनो, हे शेड्यूल एकदा नीट ऑब्झर्व करा. प्रॅक्टिस जर झाली तरच पुढचा व्हिडिओ बघा. स्टेप बाय स्टेप पुढे जा आणि मोर दॅन 600 कन्स्ट्रक्शन्स म्हणजे 600हून अधिक प्रकारच्या वाक्यरचना विविध युक्त्यांच्या सहाय्यानं किंवा विविध टेक्निकच्या सहाय्यानं जर तुम्हाला अभ्यासायच्या असतील तर तुम्ही आमचं VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करून त्यामधून तुम्ही अतिशय कमी किमतीमध्ये आमचे कोर्सेस बाय करू शकता आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता.